आज 4/1/2022ची मुरली आहे. आजच्या मुरलीचे सार आहे, गोड मुलांनो, अवगुणांचे दान देऊन परत जर कोणती चूक झाली तर सांगायचे आहे. पोपटासारखे बनायचे नाही, कधीच रुसायचे नाही. प्रश्न आहे, कोणत्या गोष्टीचे स्मरण केल्यावर खूप आनंद होईल? कोणत्या गोष्टीमुळे कधीच नाराज व्हायचे नाही? उत्तर, नेहमी स्मृतीमध्ये ठेवा की आपण राजयोग शिकत आहोत. परत जाऊन सूर्यवंशी चंद्रवंशी राजा बनणार, खूप सुंदर महल बनवणार. आपण आपल्या सुखधामला व्हाया शांतीधाम जातो. तिथे सर्व गोष्टी खूप चांगल्या असतील. देहसुद्धा खूप सुंदर निरोगी असणार. इथे जरी ह्या शेवटच्या जुन्या देहामध्ये काही आजार इत्यादी असेल तरी नाराज व्हायचे नाही. औषध इत्यादी घ्यायचे आहे. गीत आहे, महफिल में जल उठी क्षमा परवाने के लिए, म्हणजे महफिलमध्ये क्षमा परवान्यासाठी जळाली. ओम शांती. गीत तर मुलांनी अनेक वेळेस ऐकले आहे. वेगवेगळ्या प्रकारे मुलांना ह्याचा अर्थ समजावला जातो. ज्यांनी गीत बनवले आहे ते ह्या गोष्टीला जाणत नाहीत. तुम्ही आता बेहद पित्याची मुलं बनले आहात, तर नातू पण आहात. दुसरे कोणी पिता असे म्हणू शकत नाहीत की तुम्ही माझी मुलं पण आहात आणि नातूसुद्धा आहात. इथे हे आश्चर्य आहे ना. आपण सर्व शिवबाबांची मुलं आहोत आणि शिवबाबांचा मुलगा एक ब्रह्मा साकारमध्ये आहे, म्हणून आपण नातवंडसुद्धा बनतो. असंख्य मुलं आहेत. सर्व मुलं एक शिवपित्याचीच आहेत. तुम्ही आता वारसा घेण्यासाठी नातवंड बनले आहात. बाकी कोणी वारसा घेऊ शकत नाही. जरी सर्व नातवंड बनले तर सर्वच स्वर्गाचा वारसा घेतील, परंतु असे होऊ शकत नाही. म्हणून करोडोमधून काहीच नातवंड बनतात. प्रजापिता ब्रह्मासाठी समजावले जाते की ब्रह्माला जरूर दत्तक घ्यावे लागेल. एक असते दत्तक घेणे, मग प्रवेश करण्याची गोष्ट आहे. मुलं म्हणतात, आम्ही नातू आहोत. ह्या गोष्टी दुसरे कोणीच सांगू शकत नाहीत की मुलांनो, आपल्या स्वीट होमची म्हणजे गोड घराची आठवण करा. हे कोणाला म्हणतात? आत्म्यांना. आत्मास ह्या कर्मेंद्रियाद्वारे ऐकते. असे कोणी म्हणू शकत नाही की मी आत्म्यांसोबत गोष्टी करतो. आत्माच ऐकते ना. बाबा म्हणतात, परमपिता परमात्मा जे आहेत ते ह्या ब्रह्माच्या देहामध्ये प्रवेश करून तुम्हाला शिकवत आहेत. नाही तर मी कसे समजावून सांगणार? मला ब्रह्माच्या देहामध्ये यावे लागते. नावसुद्धा ब्रह्माच ठेवावे लागेल. तेव्हाच तर ब्रह्मा कुमार कुमारी बनू शकतील. त्या ब्राह्मणांना विचारा, तुम्ही ब्रह्माची संतान कसे आहात? तर ते तुम्हाला सांगू शकणार नाहीत. ते म्हणतील की आम्ही ब्रह्माची मुखवंशावली आहोत. असे म्हणतात की मुखवंशावली होते, आता कुखवंशावली आहोत. असे तर नाही की ब्रह्माचे कुखवंशावली असतील. तर ह्या गोष्टी खूप आश्चर्यकारक आहेत. बाबा कधी चुकीच्या गोष्टी ऐकवणार नाहीत. ते तर सत्य आहेत. आपण सुद्धा सत्य बनतो. स्वतःला पोपट्यासारखे समजायचे नाही. हे दादा म्हणजे ब्रह्मासुद्धा म्हणतात की जोपर्यंत परिपूर्ण बनले नाही तोपर्यंत काहीतरी चुका होत राहतील. परंतु तुमचे काम शिवबाबांसोबत आहे. मनुष्य तर काहीही चुका करू शकतात आणि तुमची दुसऱ्यांसोबत अनबन होऊ शकते, परंतु बाबांकडून वारसा घ्यायचा आहे. अनेक मुलं असतात. जर कोणी भाऊ बहिणींनी काही म्हटले, परंतु शिवबाबांची मुरली तर ऐकायची आहे ना.
घरी बसून राहा, परंतु बाबांचा खजाना तर घ्या. खजान्याशिवाय तुम्ही काय करणार? ब्राह्मणांच्या संगतीमध्ये जरूर यावे लागेल, नाही तर शूद्रांच्या संगतीचा असर होईल, म्हणजे प्रभाव पडेल, तुमची दुर्गती होईल. सत्संग पार घेऊन जाणार आणि कुसंग बुडवणार. हंस बगड्यांसोबत राहतात तर सत्यानाश होतो. नावाडी एक बाबांना म्हटले जाते, बाकी सगळे तर बुडवणारे आहेत. कोणताही मनुष्य स्वतःला नावाडी किंवा गुरु म्हणू शकत नाही. ह्या असार संसार विषय सागरामधून काढून गोड घरामध्ये घेऊन जाणारे एकच शिवबाबा आहेत. बाबा म्हणतात, सुखधाम, शांतीधाम आणि हे दुःखधाम असे 3 धाम आहेत. तुम्हाला दुःखधाममधून शांतीधाममध्ये जायचे आहे. ह्या दुःखधामला आता आग लागणार आहे. हा दुःखाचा संसार आहे. यामध्ये कुंभकर्णासारखे भ्रष्टाचारी मनुष्य राहतात. पतित पावन बाबांना बोलावतात. पतित पावन गंगेला तर बोलावण्याची गोष्टच नाही. ती तर अनादी आहे, स्वर्गामध्ये पण असणार. जर गंगा पतित पावनी आहे, मग सर्वजण पावनच पावन असायला हवेत. काहीच समजत नाहीत. आता तुम्हा मुलांना समजावले आहे. तुम्ही पण क्रमवारीने पुरुषार्थानुसार समजता. कारण मुलांमध्ये अवगुण आहेत. अशुद्ध अहंकार, काम, क्रोध प्रत्येकामध्ये आहे. प्रत्येकाने स्वतःच्या मनाला विचारायला हवे की माझ्यामध्ये काय कमी आहे. बाबांना सांगायला हवे की माझ्यामध्ये हा अवगुण आहे, नाही तर त्या अवगुणाची वृद्धी होत जाईल. बाबा हा काही श्राप देत नाहीत, परंतु हा एक कायदा आहे. अवगुणांचे दान देऊन परत जर काही चूक झाली तर सांगायला पाहिजे की बाबा आम्ही ही चूक केली, अमुक गोष्टीची चोरी केली. शिवबाबांच्या भंडाऱ्यातून सर्व काही मिळते. अविनाशी ज्ञानरत्नसुद्धा मिळतात, तर शरीर निर्वाह अर्थसुद्धा सर्व काही मिळते. बुद्धीची खुराक, देहाची खुराक सर्व काही मिळते. तरी पण काही पाहिजे असेल तर मागू शकता. जर न विचारता काही घेतले तर तुम्हाला पाहून दुसरे पण तसेच करतील. कोणती गोष्ट मागून घेणे ठीक आहे. जसे मुलं पित्याकडून काही मागतात तर पिता लगेच देतात ना. सावकार असतील तर सर्व काही मागवून देतील. गरीब काय करतील? हा तर शिवबाबांचा भंडारा आहे. जर कोणती गोष्ट पाहिजे तर मागू शकता. यथायोग्य सर्वांना मिळू शकेल. मम्मा, बाबा आणि अनन्य मुलांवर ईर्ष्या करायची नाही. बाबासुद्धा महिमा करतात. अमुक मुलगा खूप चांगली सेवा करतो, तर तुम्ही मुलांनी पण त्यांचा आदर करायला हवा. सर्व काही ज्ञान आणि योगावर आधारित आहे. समजूतदार मुलं खूप युक्तीने चालतील. ते समजतील की हे बरोबर आपल्यापेक्षा जास्त हुशार आहेत, तर तुम्हा मुलांना त्यांचा आदर करायला हवा. स्त्रियांमध्ये पण कोणी शिकलेले असतात, हुशार असतात, जे आपण असे म्हणून आदराने गोष्टी करतात. आणि काही जण तर अशिक्षित तू असे म्हणून गोष्टी करतात. वागणूक चांगली पाहिजे. बाबांकडे तर वेगवेगळ्या प्रकारचे येतात ना. बाबा तर कोणाला विचारतील की तुम्ही कसे आहात. कोणते अधिकारी इत्यादी आले तर त्यांना आदर द्यावा लागतो. पोप आले तर त्यांना सुद्धा सांगावे लागेल की हे काट्याचे जंगल आहे. तुम्ही ज्याला स्वर्ग म्हणता तो फुलांचा बगीचा आहे. तिथे जरूर चांगले फरिश्ते राहत असतील. हे तर काट्यांचे जंगल आहे. जंगलामध्ये काटे आणि जनावर राहतात. हे बाबा तर कोणाला काहीही म्हणू शकतात. तुम्ही मुलं म्हणू शकत नाही. आता स्वर्गाची स्थापना होत आहे. हे लोहयुग आहे. ईश्वरीय बागेची स्थापना होत आहे. सतयुग ईश्वरीय बाग आहे आणि हे काट्यांचे जंगल आहे. ह्या गोष्टी समजून घेण्याच्या आहेत.
भाग्यवान मुलं चांगल्या प्रकारे समजू शकतात आणि समजावू पण शकतात. बाबा मुलांना चांगले मत देतात, तर 5 विकारांना जिंकायचे आहे. ह्या विकारांचा निरोप तर शेवटी होणारच आहे. तोपर्यंत काहीतरी अवगुण राहतील, त्यांना दूर करण्याचा पुरुषार्थ करायचा आहे. देही अभिमानी बनायचे आहे. शांतीधाम आणि सुखधामची आठवण करायची आहे, तर खूप आनंद होईल. आपण व्हाया शांतीधाम सुखधाममध्ये जातो, तोपर्यंत सर्व स्वच्छता होऊन जाईल. स्वर्गामध्ये प्रत्येक गोष्ट चांगली मिळणार. हिरे मोतींचे महल येऊन बनवणार. भरपूर काही करणार. तुम्हाला सुद्धा बुद्धीमध्ये असते की आपण आत्मा आहोत. इथे आपली राजधानी स्थापन करण्यासाठी आलो आहोत. मग शिवबाबांसोबत जाणार. आपण राजयोग शिकत आहोत. सूर्यवंशी चंद्रवंशी राजा राणी बनणार. महल तर बनवावे लागतील ना. ह्या गोष्टी मनामध्ये स्मृतीमध्ये ठेवून खूप आनंदात राहायचे आहे. अवगुण तर खूप आहेत. देह अभिमान अनेकांमध्ये आहे. हे शेवटचे देह आहे ना. नवीन देह तर सतयुगामध्ये मिळणार. बाबा सन्मुख येऊन गोड मुलांना समजावतात. भगवंताला भेटण्यासाठी तुम्ही अर्धा कल्प भक्ती केली. भक्ती केली जाते एका भगवंताला भेटण्यासाठी का अनेकांना भेटण्यासाठी? भक्ती सुद्धा एकाचीच करायची असते. नंतर व्यभिचारी भक्ती सुरू होते. मग तुम्ही जन्मोजन्मी गुरु करता, पुनर्जन्म घेता, परंतु दुसरे गुरु करावे लागतील. आता बाबा म्हणतात, मी तुम्हाला स्वर्गामध्ये घेऊन जातो. तिथे तुम्हाला जन्मोजन्मी गुरु करण्याची आवश्यकताच राहणार नाही. अव्यभिचारी भक्तीनंतर व्यभिचारी भक्ती सुरू होते, कारण आता उतरती कला आहे. तर बाबा म्हणतात, मुलांनो, आता घरी जायचे आहे. माझ्यासाठीच गायन करतात. मुक्तिदाता नावाडी आहेत. बागवान सुद्धा आहेत. स्वर्ग फुलांचीच बाग आहे. नंतर नावाडी पण निघून जातील. सर्वजण तर स्वर्गामध्ये येऊ शकत नाहीत. पहिले जे स्वर्गामध्ये येतात त्यांच्यासाठी जसे काय अल्लाहचा बगीचा आहे, तिथे ते खूप सुख उपभोगतात. अल्लाहच सर्वांना सुख देतात. हे तर कोणीही म्हणतील की सतयुग अल्लाहचा बगीचा होता. भारत प्राचीन खंड आहे. जेव्हा सूर्यवंशी चंद्रवंशी राज्य करत होते, त्यावेळी सर्व आत्मे स्वीट होम म्हणजे गोड घरामध्ये होते, ज्यासाठीच भक्ती करतात की मुक्तीमध्ये जावे. जीवनमुक्ती देणारे तर कोणते गुरु नाहीतच. शिवबाबाच मुक्ती जीवनमुक्तीचा रस्ता दाखवतात. आता हे दुःखधाम आहे. या सृष्टीला आग लागणार आहे. लाखो वर्षांचे कल्प तर असूच शकत नाही. लाखो वर्ष समजल्यामुळे कुंभकर्णासारखे अज्ञान निद्रेमध्ये झोपलेले आहेत. आता ईश्वराने येऊन जागृत केले आहे. मग तुम्हाला सुद्धा दुसऱ्यांना जागृत करायचे आहे. सेवा केल्याशिवाय उच्च पद मिळू शकणार नाही. मुलांवर बाबांना दया येते की पूर्ण वारसा घेत नाहीत. बाबा तर सर्वांना पूर्ण पुरुषार्थ करवणार. मग का नाही तुम्ही बाबांच्या विजयमाळेमध्ये यावे? कोणालाही समजावून सांगणे खूप सहज आहे. ब्रह्माद्वारे स्थापना, शंकरद्वारे दुःखधामचा विनाश. सुखधाममध्ये जाण्यासाठी पुरुषार्थ करायचा आहे, परंतु त्या सुखधामला कोणीच जाणत नाहीत. जर जाणतील तर तिथे पोहोचतील. कोणी जाणत नाहीत तर पोहोचू पण शकत नाहीत. सर्वांचे पंख तुटलेले आहेत. तुम्ही मुलं काळावर विजय मिळवता. काळांचे पण काळ बाबाच त्या काळावर विजय मिळवून देतात. तर हे सर्व धारण करून पतितांना पावन बनवायचे आहे. फक्त प्रभावित होऊन जातील, परंतु त्यामुळे काहीच फायदा नाही. पूर्ण रंग तेव्हाच चढणार जेव्हा 7 दिवसाचा कोर्स करतील. काही मुलं तर चालता चालता
ब्राह्मणीवर रुसल्यामुळे मग शिवबाबांवर पण रुसतात. भगवंतावर रुसणे ही काय हुशारी आहे? दुसऱ्यांवर रुसले तर रुसा, परंतु माझ्यावर रुसले तर मृत व्यक्तीसारखे बनणार. शिवबाबांसोबत तर कधीच रुसायचे नाही. त्यांच्याकडून खजाना घेत राहा. धन दान केले तर धन कधीच संपणार नाही. संघसुद्धा चांगला पाहिजे. ब्राह्मण कुळामध्ये खूप क्षीरखंड म्हणजे शांत होऊन राहायचे आहे. परचिंतन करणारे सुद्धा खूप असतात. त्यांच्यापासून स्वतःला खूप सांभाळायला हवे. बाबा समजावतात, मुलांना सेवेची खूप आवड पाहिजे. जे विकारात बुडालेले आहेत त्यांना बाहेर काढायचे आहे. यामध्ये पण स्वतःच्या घरापासून सुरुवात करायची आहे. बाबांनी सुद्धा पहिले ब्रह्मा मुलाला ज्ञान दिले. तुम्ही पण आपल्या मुलांना ज्ञान द्या, जीवनदान द्या. हे शिक्षण तर शेवटपर्यंत घ्यायचे आहे. खूप चांगले ज्ञानाचे मुद्दे बाबा सांगतात. जिवंतपणे मरून वारसा घ्यायचा आहे. बाबा, मी तुमचा आहे, तुमचाच होतो आणि आता तुमचाच बनलो आहे. तुमच्यापासून पूर्ण वारसा घेऊनच सोडणार. ह्या दुःखधामला आता आग लागणार आहे. आपण सुखधाममध्ये जात आहोत तर किती आनंद व्हायला हवा. अच्छा, गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बाप दादांची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला सारांश, ज्ञानयोगामध्ये जे हुशार आहेत, छान सेवा करतात, त्यांना खूप सन्मान आदर द्यायचा आहे. आपण असे म्हणून गोष्टी करायच्या आहेत. आपापसात कधीच रुसायची नाही. दुसरा सारांश, ब्राह्मण कुळामध्ये खूप क्षीरखंड म्हणजे शांत प्रेमळ बनून राहायचे आहे. परचिंतनापासून स्वतःला सांभाळायचे आहे. सत्संग जरूर करायचा आहे. आजचे वरदान आहे, एकदम हलके म्हणजे डबल लाईट स्थितीद्वारे उडत्या कलेचा अनुभव करणारे सर्व आकर्षण मुक्त भव. विस्तार आहे, आता चढत्या कलेची वेळ समाप्त झाली. आता तर उडत्या कलेची वेळ आहे. उडत्या कलेची लक्षणं आहेत डबल लाईट म्हणजे एकदम हलके. थोडे जरी ओझे असेल तर ते खाली घेऊन येईल. मग ओझे आपल्या संस्काराचे असेल, वातावरणाचे ओझे असेल किंवा कोणत्या आत्म्याच्या संबंध संपर्काचे ओझे असेल, कोणतेही ओझे हलचलमध्ये घेऊन येईल. म्हणून कधीही कोणासोबतही लगाव असायला नको. जरा पण कोणते आकर्षण आकर्षित करायला नको. जेव्हा असे आकर्षण मुक्त बनणार, एकदम हलके म्हणजे डबल लाईट बनणार, तेव्हाच संपूर्ण बनणार. आजचे बोधवाक्य आहे, स्नेहाचे चुंबक बना तर निंदा करणारे सुद्धा जवळ येऊन स्नेहाच्या पुष्पाची वर्षा करतील. यानंतर प्रेमळ स्थितीचा म्हणजे लवलीन स्थितीचा अनुभव करा. ह्यामध्ये आजचा पॉइंट आहे, बाबांच्या प्रेमामध्ये असे समावून जा जे मीपणा आणि माझेपणा समाप्त होऊन जाईल. ज्ञानाच्या आधाराने बाबांच्या आठवणीमध्ये समावलेले रहा. तर हे समावणे म्हणजेच प्रेमळ स्थिती आहे. जेव्हा बाबांच्या आठवणीत, बाबांच्या प्रेमात मगन होऊन जाता, तेव्हाच बाप समान बनून जाता. ओम शांती.